आता बातमी आहे मुंबईकरांना पुन्हा एकदा सतर्क करणारी। मुंबईमध्ये 28 मे रोजी वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 23 मे रोजी बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण होण्याचा इशारा देण्यात आलाय आणि ज्याचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा या 3 राज्यांवर होणार आहे। त्यामुळे 23 ते 27 मे पर्यंत याचा परिणाम जाणवणार असल्याचं सुद्धा कळतंय। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपासून खरं तर अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवर परवाच्या दिवशी मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये एक दुर्घटना घडली होती। होर्डिंग पडून यामध्ये 16 जणांचा मृत्यू झालेला होता आणि याचं कारण म्हणजे वादळी वारा। वादळी वाऱ्यामुळे या सगळ्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं। 28 मे रोजी वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 23 मे रोजी बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण होण्याचा इशारा देण्यात आलाय आणि ज्याचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा या 3 राज्यांवर होणार आहे। त्यामुळे 23 ते 27 मे पर्यंत याचा परिणाम जाणवणार असल्याचं सुद्धा कळतंय। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे।